लग्न कार्य म्हटले तर वेगळीच आनंदाची उधळण. यात सर्व नातलगही आनंदाने सहभागी होतात. कोरोना काळात लग्न उपस्थितीला मर्यादा असल्याने आता विवाहाची आतुरतेने अनेक जण वाट पाहतात. मात्र एका विवाहात कुरडीन गेलेल्या महिलेवर वेगळीच आपत्ती आली. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनल कॉलनी येथे विवाह समारंभ आयोजित केला होता. त्या ठिकाणी फिर्यादी महिलेच्या काकाची मुलगी विवाहानिमित्त कुरडीन म्हणून गेली. त्या ठिकाणी नानोरा करीत असताना थंडीचे दिवस असल्याने गरम पाणी ठेवले. गरम पाणी असताना दोन नातेवाईकांनी फिर्यादी महिलेच्या अंगावर उकडते पाणी फेकले. यात महिलेच्या पाठीवर, कानावर, पोटावर, खांद्यावर ती 40% जळाली. या घटनेबाबत महिलेने 26 वर्षीय प्रतीक राजेंद्र देशमुख, संकेत राजेंद्र देशमुख व इतर नातेवाईकांवर उकडते पाणी फेकल्याचा आरोप केला आहे. गाडगेनगर पोलिसांनी दोघांसह इतर नातेवाईकांवर कलम 326 अ, 326 ब, 34 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.